नाव काय त्याचं? आशिष दिवार. आशिष दिवार. आज बीड जिल्हा रुग्णालयामध्ये एका दलित असणाऱ्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडून मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. केज पोलीस स्टेशन मध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असताना केज पोलिसांनी या दलित तरुणाला घरापासून तर पोलीस स्टेशन पर्यंत मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये तो अत्यंत घायल झाला. घायल झाल्याच्या नंतरही त्याच्यावर कुठलीही ट्रीटमेंट केली गेली नाही. त्याला न्यायालयाच्या मार्फत बीड जिल्हा जेलमध्ये पाठवण्यात आलं, कारागृहामध्ये पाठवण्यात आलं. बीड जिल्हा कारागृहातून त्याची परिस्थिती आणखी हालाकीची झाली असताना त्याला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये या दलित तरुणाला टाकण्यात आलं. त्याचं नाव आशिष दिवार असं आहे. आज तुम्ही बघत असाल की आम्ही बीड जिल्हा रुग्णालयामध्ये त्या मुलाच्या मृत्यूच्या ठिकाणी आहोत. या बीडच्या रुग्णालयामध्ये हे जे रुग्णालयाचं जेल आहे ज्याच्यामध्ये रुग्णाची देखभाल केली जाते, इथं कुठलीही व्यवस्था नाहीये. या रुग्णालयाच्या जेलमध्ये लाईट नाहीये, फॅन नाहीये, त्याच्या अभावी सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. जिल्हा रुग्णालयातल्या कुठल्याही डॉक्टरांनी त्याची योग्य ट्रीटमेंट केली नाही. त्याचा भाऊ इथं उपलब्ध असताना त्याला कुठलीही सूचना दिली नाही. रात्रभर तो तडपडत होता आणि तडपडल्यानंतर त्याचा आज या रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. महाराष्ट्रामध्ये अशा दलित तरुणांना पोलिसांच्या माध्यमातून वारंवार मारहाण होत असते, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाची याच पद्धतीनं पोलीस लॉकअपमध्ये मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. अशीच घटना आज आपण या बीडमध्ये पाहत आहोत. याला न्याय मिळेपर्यंत, या दिवार या तरुणाला न्याय मिळेपर्यंत आम्ही याच्यासाठी लढा देत राहू. मी या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की अशा वारंवार घटना रोखण्यासाठी पोलिसांवर दबाव असणं फार महत्वाचं आहे. त्याच्या भावाच्या म्हणण्यानुसार, मृत्यू झालेल्या तरुणाच्या भावाच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी मारहाण न करण्यासाठी त्याला काही पैशाची डिमांडही केली होती. त्या भावाने ज्या पद्धतीने सांगितलं की त्याला 2 दिवस मारत होते, त्याला पोलीस कोठडी 2 दिवसाची देण्यात आली होती, त्याच्यामध्ये प्रचंड त्याला मारहाण केली. न्यायालयाच्या समोर तू काही सांगू नकोस, नाही तर आणखी तुला मारहाण करू, अशा पद्धतीने धमक्या पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आल्या. याच्यावर आम्ही बीड SP यांच्याकडे न्याय मागणार आहोत. संबंधित जे पोलीस अधिकारी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत डेड बॉडी आम्ही हातामध्ये घेणार नाही. अशा पद्धतीनं जर रुग्णालय आणि पोलीस प्रशासन याच्या माध्यमातून जर दलित तरुणांच्या अशा पद्धतीनं खून होणार असतील, हत्या होणार असतील, तर याच्यावर आपण सतर्क राहिलं पाहिजे. हे प्रकरण फार गंभीर आहे. याच्याकडे गंभीर दृष्टीनंच पोलीस प्रशासनानं पाहिलं पाहिजे. लवकरात लवकर याच्यावर असणारी चौकशी समिती नेमली पाहिजे. आरोपी असणारे याच्यातील पोलीस आहेत किंवा कोण आहेत याचा शोध आपण घेतला पाहिजे. जिल्हा रुग्णालयातील जे डॉक्टर 2 दिवस इथं त्याच्या ट्रीटमेंटसाठी होते, त्याचा आमच्याकडे व्हिडिओ आहे की त्याला बांधून ठेवलं होतं पोलीस कोठडीमध्ये. या कोठडीमध्ये पलंगाला त्या आरोपीला, याला आरोपी म्हणत होते, त्याला अक्षरशः पलंगाला बांधून ठेवलं होतं. बांधून का ठेवलं होतं हा सवाल आमचा जिल्हा रुग्णालयामधल्या डॉक्टरांना देखील आहे. या सगळ्यांना आम्ही न्यायालयामध्ये खेचू. यांच्यावर सगळ्यावर गुन्हे दाखल होतील. जिल्हा रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे फक्त शो साठी लावलेले आहेत. आता मृत्यू झाल्याच्या नंतर या पोलीस कोठडीच्या बाहेर कूलरची व्यवस्था जिल्हा रुग्णालयाने केलेली आहे. हे सगळे खोटारडे लोक या अशा तरुणांच्या हत्येशी कारणीभूत आहेत असं आम्हाला वाटतं. म्हणून याच्या विरोधात आवाज उचलवणार आहोत. बीड शहरातील सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की याच्यासाठी आपण न्यायासाठी उतरलं पाहिजे. धन्यवाद.